नमस्कार मंडळी. तर आपल्याला उत्सुकता असणार, विण दोघातली तुटेना यामध्ये आता पुढे काय घडणार आणि आनंदचं सत्य कधी समोर येणार. तर हो, आता येणार आनंदचं सत्य समोर. ते कसं, चला तर बघूया. तर राजवाड्यांची रंगपंचमी धूमधडाक्यात चालू असते. आता आजी पण मागे राहत नाही बरं का. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आजीचा आनंद त्यातच समोरचा आनंद, आणि तो स्वानंदीमुळे आजीला मिळत असतो. आता आजी कौतुकाने आणि हसत हातात कलर घेते, स्वानंदीच्या गालावर लावत म्हणते, तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता स्वानंदी पण तेवढ्याच प्रेमाने म्हणते, आजी तुम्हाला पण. समर दोघींकडं कौतुकाने बघत असतो. आजी म्हणते, पिंट्या नुसता बघतोस काय, अरे स्वानंदीला रंग लाव, रंगपंचमीच्या शुभेच्छा दे. समर म्हणतो, नाही या, मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही. हां, शुभेच्छा मी देऊ शकतो. स्वानंदी मॅडम तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वानंदी म्हणते, पण मी अशा नाही शुभेच्छा देत. समोर म्हणतो, अरे आशा म्हणजे कशा. ते आता दुसरीकडे दाखवत त्याला हरणं दाखवते. जाऊन त्याच्या गालावर रंग लावत म्हणते, रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आजी कौतुकाने हसायला लागते आणि स्वानंदी पळून जाते. आता राजवाड्यांच्या घरी रंगपंचमी चालू असते आणि अर्पिताच्या तोंडाला रंग म्हणून काळं फासतात. बाजूला स्वानंदीचा मोबाईल ठेवलेला असतो. त्याच्यावर फोन आल्यानंतर घरातील काम करणारा सांगतो, स्वानंदी मॅडम तुमचा फोन असतोय. तो आता स्वानंदीला फोन आणून देतो. काळ्या तोंडाच्या अर्पिताचं स्वानंदीकडे बारीक लक्ष असतं. स्वानंदी म्हणते, हॅलो. तर रोहिणी बोलत असते. ती म्हणते, स्वानंदी मॅडम मी रोहिणी बोलते. स्वानंदी विचारते, काय गं रोहिणी, काय झालं, तू बरी आहेस ना. ती म्हणते, हो मी ठीक आहे. रोहिणी म्हणते, स्वानंदी मॅडम तुम्हाला भेटाल का, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. स्वानंदी विचारते, काय सांगायचं आहे. ती म्हणते, खूप महत्त्वाचं आहे, आपण भेटून बोलूया का. ती विचारते, रोहिणीताई अंशुमन तुम्हाला पुन्हा त्रास देतो का. ती म्हणते, नाही मॅडम मला दुसरंच बोलायचं आहे, तुम्हाला भेटाल का. स्वानंदी म्हणते, हो हो मी आत्ता लगेच येते. फोन बंद करते आणि विचार करते, रोहिणीताईला एवढं अर्जंट काय बोलायचं असेल, ह्या अशा घाबरलेल्या का होत्या. त्या आता रोहिणीला भेटण्यासाठी लगेच बाहेर पडते. अर्पिता विचार करते, ही एवढ्या घाईघाई कुठे गेली असेल. ती आता धावतच मलिकाकडे जाते आणि म्हणते, मॉम ती स्वानंदी. मलिका म्हणते, तिचं काय आता, काय केले तिने. ती म्हणते, अगं तिला कोणाचा तरी फोन आला होता. मलिका म्हणते, मग. अर्पिता म्हणते, ती घाईघाई कुठेतरी गेली. मलिका म्हणते, आता काय नवीन संकट, ही स्वानंदी कुणाला भेटायला गेली असेल. रोहिणी स्वानंदीची वाटच बघत असते. स्वानंदी म्हणते, काय गं रोहिणी तेवढे अर्जंट का बोलवलं, सगळं ठीक आहे ना. ती म्हणते, मॅडम तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी हिऱ्याच्या हाराबाबतीत जे काही झालं होतं ना, त्यामध्ये आनंद सरांचा काहीच दोष नाही आहे. हे सगळं घडून आणलं होतं. स्वानंदी म्हणते, कुणी घडून आणलं होतं. रोहिणी म्हणते, मी अंशुमन सरांना चहा घेऊन गेले होते ना, त्यावेळेस हे सगळं माझ्या कानावर पडलं. स्वानंदी म्हणते, एक मिनिट, एक्झॅक्टली काय ऐकलंस तू. रोहिणी म्हणते, अंशुमन सर मलिका मॅडमसोबत बोलत होते. नलिनी मावशीने आनंदसोबत प्रेमाचं नाटक करत त्याच्यावर बरोबर चुरीचा आळ आणला. हेच ऐकल्यानंतर मी घाबरले आणि जायला लागले आणि भिंतीला धडकून चहाचा ट्रे खाली पडला आणि त्यामुळेच अंशुमन सरांना कळालं की मी ऐकत होते. स्वानंदी म्हणते, अच्छा त्यामुळे तुला तो मारत होता का. आता काही झालं तरी मी हे सत्य समोर आणणार आणि आनंददादांना पुन्हा वापस घेऊन येणार. रोहिणी म्हणते, स्वानंदी मॅडम माझं नाव आलं तर ते मला सोडणार नाही आणि माझं कामही जाईल, ह्या कामाची मला खूप गरज आहे. स्वानंदी म्हणते, रोहिणीताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमचं नाव कुठेही येऊ देणार नाही. आता आपल्याला माहिती आहे स्वानंदी काय गप्प बसणार नाही. चोरीचा आळ बरोबर नलिनी मावशीवर टाकणार आणि स्वतःवर आळाला की कुणीच गप्प बसत नाही. पण हे सगळं बघताना तुम्हाला मात्र खूप मजा येणार आणि हे अपडेट कळाल्यानंतर तुमची उत्सुकता अजूनच वाढली असेल. तर असेच आधीच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.